बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ वाकरूळ इथं स्वाक्षरी अभियान. वाकरूळ इथं हिंदू संघटनातर्फे बांगलादेशातील हिंदूंच्या निषेधार्थ स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. तालुक्यातील पूर्व विभागातील वाकरूळ इथं हिंदू संघटना वाकरूळ यांच्यातर्फे बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तसेच त्यांची मंदिर, घरे, दुकाने जाळली जात आहेत. महिलांवर अमानवीय अत्याचार सुरू आहे. शांततेनं विरोध करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देशद्रोही खोटे आरोप लावून अटक करण्यात आली असून बांगलादेशातील हिंदूंना व अल्पसंख्याकांना कट्टरवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं तात्काळ कारवाई करावी. तसेच भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव टाकून हिंदूंच्या रक्षणासाठी आणि साधूंच्या मुक्ततेसाठी त्वरित पावलं उचलावीत. यासाठी हिंदू संघटनेच्या वतीनं वाकरूळ इथं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले होते. या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील, डी.बी. पाटील, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी, वाकरूळ सरपंच गणेश गायकर, केशव पाटील, सुरेश पाटील, दीपक इंद्रोलकर, हरिभाऊ ठाकूर, नीलकंठ दिवेकर, गजानन मोरे, आमोद मुंडे, शिरीष मानकावले आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं स्वाक्षरी अभियानात सहभागी झाले होते. मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या राजाने राज्य केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज. ये संभा मरेगा लेकिन बेईमान नहीं होगा असं औरंगजेबाला छातीत ठोकपणे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांना बंधून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला आहे. आजचा कार्यक्रम जो आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ हिंदू संघटना वाकरूळ पेण पूर्व विभाग यांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी बऱ्याचशा मंडळींनी, बऱ्याचशा हिंदू मंडळींनी, नव्हे तर इतर सगळ्या मंडळींनी इथे येऊन स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपलं योगदान दाखवलं आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ एक खूप मोठा निषेध इथे नोंदवला गेला आहे. ही महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळीकडे सर्व धर्म समभाव ही संघटना सगळ्या एकत्र येऊन जो बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार होतोय त्याचा निषेध आम्ही इथे करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निषेधार्थ हा सगळ्यांचा जो आवाज आहे हा बांगलादेश पर्यंत नक्की पोहोचेल याची ग्वाही मी तुम्हाला इथून देतो. धन्यवाद. अभियान राबवलेलं आहे. या अभियानामध्ये आम्ही इकडे बऱ्याचशा मंडळींची स्वाक्षरी घेतली आणि ही आम्ही मंगळवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत, जेणेकरून या सरकारला जाग यावी आणि बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार होतोय आमच्या हिंदूवरती तो थांबावा याच्यासाठी ही मोहीम आम्ही राबवलेली आहे.